हेलिकॉप्टरवरून फिरण्यावरून त्याच्यानंतर इथून पंढरपूरला जे आमच्या शेतामध्ये हेलिकॉप्टर उतरत नाही तुमच्या वडिलांसारखं म्हणा. आम्ही शेतावर जातो, काम करतो. आमचा शेतकरी, आमचा शिवसैनिक ते कशाला असले प्रश्न विचारते? कोण आहेत? 2024ला कळेल हे जिंकून येतात की नाहीत. ज्यांना उद्धव ठाकरेंना उमेदवारी दिली लायकी नसताना ते आमच्यावर बोलणार. तेच म्हणतात की माझ्या जबाबदारी पक्षाने दिली होती म्हणून मला राजकारण द्यायचं नव्हतं. पक्षाने दिली नाही. तुम्ही बेरोजगार होतात, तुमच्याकडे काम नव्हतं, तुमच्याकडे फक्त डिग्री होती. तुमचे वडील आले, गोपाळ लांडगे यांची उमेदवारी जाहीर झाली होती जिल्हाप्रमुख. हा माझा मुलगा हा सध्या मोकळाच आहे, याला खासदार केलं तर बरं होईल, कल्याणमधून मी जिंकून आणीन. आणि अशा तऱ्हेनं जसं आपण नोकरीला चिटकवतो तसं तुम्हाला चिटकवलं आहे. जास्त बोलायचं नाही एवढंच सांगतोय मी. तुम्हाला दोनदा उद्धव ठाकरे यांनी खासदार केलं, पक्षाचा विरोध असताना सुद्धा. कोणत्याही पक्षामध्ये अशा प्रकारे निर्णय घेतले जात नाहीत. पण तेव्हा उद्धव ठाकरेंनी माणुसकीच्या नात्यानं सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीव म्हणून, तेव्हा ते नेते सुद्धा नव्हते पक्षात. किंवा काय तुम्ही आता हे तोंड उचकडून बोलताय? कशाला आम्हाला बोलायला लावताय? कसली जबाबदारी? काय तुम्ही महान कार्य केलं शिवसेनेमध्ये येऊन? काय केलंत काय? दिसलं काय झालंय ते कल्याणला गोळीबार गणपत गायकवाडचा? हेच केलंत ना तुम्ही.